नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. एखादा नवीन विषय मिळाला की त्याच्यावर लिहिल्याशिवाय राहवत नाही, त्याला कवी म्हणतात. याच्यापूर्वी खराताचं प्रकरण निघालं, त्याच्यावर 2-3 व्हिडिओ मी केले. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाचंच निघालं प्रकरण, त्याच्यावर मी लिहिलं. परंतु जे लिहितो मी, जे सादर करतो, ज्याचा व्हिडिओ तयार करतो, ते सत्य लिहितो. ते दोन्ही बाजू त्याच्यामध्ये लिहितो आणि म्हणून त्याला खूप फॉलोअर्स असतात, खूप लाईक असतात, खूप कमेंट असतात. अर्थात काही कमेंट वाईटसुद्धा येतात मला, कारण खरं हे सत्य हे कटू असतं, ते पचायला अवघड असतं. आणि मग ते खरं बोललं तर सख्या मैला राग येतो. तर तुम्ही तर माझे प्रेक्षक आहात, तुम्हाला राग येणारच. मग तू BJPचा चमचा आहेस, तू किती पैसे घेतले असं बोलायसाठी. मग आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बुद्धिवानाची काही कमतरता नाही, त्याच्यामुळं त्याच्यावर मला आज भाष्य करायचं नाही. परंतु कालपासून जो गदारोळ चालला आहे सोशल मीडियावर आणि अनेक प्रकारचे व्हिडिओ, अनेक प्रकारचे मुक्ताफळं प्रत्येकाच्या तोंडातून निघत आहेत, त्याच्यावर मी आज माझी कविता आणि भाष्य सादर करणार आहे. ज्या कवितेला दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धी दिलेली आहे, तीच कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि तुमच्या मनाला एक सवाल विचारणार आहे की मी जे बोललोय ते खरं आहे की नाही. काल सोशल मीडियावर छोटे बडे मुद्दे खूप गाजत होते आणि त्याच्यावर एकच बाजू लावून धरलेली होती आणि ती म्हणजे आमदार संजय गायकवाडनं दिलेल्या शिव्यांची. निषेध आहे त्या शिव्या देण्याचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वामध्ये कोणत्याही स्त्रीचा अनादर करणं हे बसतच नव्हतं. ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाला आईची उपमा दिली होती, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या स्त्रीबद्दल अनादर वाटेल. आणि म्हणून त्यांच्या मावळ्यांनी नवे नवे कुणीच स्त्रीचा अनादर करू नये या मतावर आम्ही ठाम आहोत. आणि म्हणून संजय गायकवाडच्या भूमिकेचं समर्थन कोणीच करू शकणार नाही. ही झाली एक बाजू. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी कायद्याप्रमाणे, घटनेतील नियमाप्रमाणे. परंतु ज्यांनी आपलं अस्तित्व, ज्यांनी आपला महाराष्ट्र, ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत हयात ठेवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलचा एकेरी उल्लेख कोणाला मंजूर आहे सांगा. समोर येऊन सांगा की होय, शिवाजीला शिवाजीच म्हटलं पाहिजे, आरोतुरच बोललं पाहिजे, एकेरीच बोललं पाहिजे. बा विठ्ठला, अरे बा विठ्ठला हे म्हणणारे किती अधिकारी संत होते. विठ्ठल त्यांच्या घरी काम करायचा, जनाबाईला दळू लागायचा, आहे का नाही. चोखोबांचे गुरं हाकले विठ्ठलानं, दामाजी पंताचं कर्ज फेडलं. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. मग बा विठ्ठलाचं उदाहरण इथं लागू होतं का? महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे, आणि त्यांच्याबद्दलचा एकेरी उल्लेख महाराष्ट्राच्या बुद्धीला पटवूच शकत नाही. ही दुसरी बाजू कोण मांडणार? आणि मला सांगा, छत्रपतीपेक्षा कोण मोठं आहे? छत्रपतीच नसते, शिवाजी महाराजच नसते, तर आपले पूर्वज एकतर गेले असते स्वर्गाला किंवा ते नाव बदलून जगले असते आणि त्यांचेच वंशज आपण झालो असतो. याचा काहीतरी विचार केलाय? आणि म्हणून छत्रपतीपेक्षा महाराष्ट्रात कोणीही मोठं नाही की ज्यांनी महाराष्ट्राचं अस्तित्व अबाधित ठेवलंय, ज्यांनी हिंदू पदबादशाही अबाधित ठेवली, स्वराज्य अबाधित ठेवलं, नवे स्वराज्य निर्माण केलं. आणि पावला पावलावर मृत्यूशी संगत असताना, पावला पावलावर कधी काय होईल असं बेभरवशाचं जीवन जगून क्षणाक्षणाला हातावर मृत्यू झेलीत महाराजांनी केवळ आणि केवळ आपल्यासाठी कार्य केलं. त्यांचा तुम्ही एकेरी उल्लेख करणार? अहो पुस्तक वाचा ना तुम्ही. अहो हेडिंग बदला ना. तुम्ही विद्यापीठाचे नावं बदलले, विमानतळाचे नावं बदलले, जिल्ह्याचे नावं बदलले, गावांचे नावं बदलले, पुस्तकाचं बदलायला काय हरकत आहे?
नाही नाही म्हणले ते प्रबोधनकार ठाकरेचं हे करा दगलबाज शिवाजी. अरे एकानं चूक केली की दुसऱ्यानं करायची, दुसऱ्यानं केली की तिसऱ्यानं करायची, तिसऱ्यानं केली की चौथ्यानं करायची आहे. आणि दैवताबद्दल कोण मोठं आहे? महाराजापेक्षा कोण मोठं आहे सांगा, द्या उत्तर या सवालाचं. आणि सोशल मीडियावर याची होऊ द्या चर्चा की हे बरोबर आहे म्हणून. काल जे गरजत होते सगळे त्यांनी 6 लाख प्रति विकल्या, 10 लाख विकल्या, 20 लाख विकल्या, 100 लाख विका हो. त्याला कोणाचा विरोध आहे? कोणाचाच विरोध नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला समजून सांगण्याचा अधिकार आहे. शिवाजी महाराजांची छत्रपतींची जर वेगळी काही भूमिका अजून सांगायची राहिली असेल तर खुशाल सांगा, परंतु राजांना एकेरी संबोधू नका. तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे नाहीत, खचितच नाहीत. हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि हे कोणी सांगायचंय? आणि म्हणून मी पत्रकार, साहित्य आणि ज्येष्ठ नागरिक या नात्यानं सवाल विचारतोय तुम्हालाच बोलता येतंय असं नाही. आमदारांच्या शिव्या दिलेल्यांचं समर्थन नाही, त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु महाराजांचा एकेरी उल्लेख करणं सुद्धा शोभनीय नाही, कुणालाच नाही. महाराजापेक्षा कुणीही महाराष्ट्रात मोठं नाही, देशात मोठं नाही, या मतावर आम्ही ठाम आहोत. आणि म्हणून घटनेनं तुम्हाला मत मांडायचा अधिकार दिलाय, विचार मांडायचा अधिकार दिलाय, परंतु कुणाच्या भावना दुखावण्याचा अधिकार दिलेला नाही. आणि ते कृत्य जर कुणाकडून झालं असेल तर तो लोकप्रतिनिधी असो, कोणी असो, तो गुन्हेगार आहे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूचं काय? तुम्ही असेच एकेरी उल्लेखाचे पुस्तकं लिहित राहणार का महाराजावर? आणि प्रत्येक शाळेतलं पोरग महाराजाला एकेरी संबोधणार काय? ते पुस्तकाचं नाव पाहून शिवाजी कोण होता, शिवाजी कोण होता, शिवाजी कोण होता. 5 वर्षाचं, 6 वर्षाचं, 8 वर्षाचं लेकरूही असंच वाचील पुस्तक. काय झालं, काय फरक पडतो? पुस्तकाला जर आहो ही पदवी दिली तर, आणि त्याच टायटलमध्ये मी आज उघड कविता प्रसिद्ध केलेली आहे पुस्तकामध्ये. गुन्हा आहे का? गुन्हा आहे का ते भावना प्रगट करणं? का तुम्हीच फार मोठे झाले? वा रे वा, जे चुकीचं वागलंय त्याला शिक्षा करा. परंतु महाराजाला अरे तू रे, अरे वा रे वा. कोणी मोठं नाही. आणि ज्यांनी हे प्रताप केलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत यापूर्वी सुद्धा, त्यांना शिक्षा झाली असेल, होईल भविष्यामध्ये. परंतु महाराजांचा अवमान कुणीही असो सहन करणार नाही. याच्यामध्ये बीजेपीचा संबंध कुठं होतो? याच्यामध्ये काँग्रेसचा संबंध कुठं येतो? याच्यामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा संबंध येतो? सांगा ना, कमेंट करणाऱ्यांनो सांगा ना, कसला आलाय संबंध याच्यामध्ये? शिवाजी महाराज नसते, छत्रपती नसते तर तुमचे पूर्वज जगले असते का? याचं उत्तर द्या. आणि त्याच्यानंतर बाकीचे पक्ष पुढे राहिले, बाकीच्या संघटना पुढे राहिल्या, हे सगळं पुढं बाकीचं राहिलं. अहो, जे अस्तित्वच नसल तर तुमचं काय राहिलं असतं? आणि अशा दैवताला तुम्ही एकेरी उल्लेख करणार? वा, मस्त आहे. त्यांच्याच जीवावर त्यांचंच खाऊन त्यांचेच वासे मोजायचे. वा रे वा. हे कसं मंजूर होईल? हे महाराष्ट्राच्या मनाला पटणार नाही. आणि म्हणून मी ही कविता तयार केलेली आहे. ऐकूया माझी कविता. सडेतोड. मी सडेतोड लिहितो, तो माझा अधिकार आहे. मी माझं मत कुणावर लादत नाही, मी माझे विचार प्रगट करतो. कारण विचार प्रगट करायचं स्वातंत्र्य आम्हाला घटनेनं दिलंय. आणि म्हणून ऐकूया, शिवाजी महाराज कोण होते असं म्हणा. कसं म्हणा? छत्रपती शिवाजी राजे कोण होते असं म्हणा. हेच टायटल दिलंय मी माझ्या कवितेला. आज वाचा दैनिक दिव्य लोकप्रभाला. संपादकानं प्रसिद्धी दिली आहे, ते काही वेडे नाही आहेत. ऐका तुम्ही ती कविता. स्वराज्यासाठी ज्यांनी सर्वस्व दिलं ते कोण होते हे ठाऊक आहे, सांगायची गरज नाही कुणालाच, लहान लेकराला. अजून ही 4थीच्या पुस्तकावरलं ते चित्र पाहिलं की अंगावर शहारा दाटून येतो. काय प्रसंग असेल तो. रात्रंदिवस घोड्यावर रपेट, रात्रंदिवस घोड्यावरच झोप, घोड्यावरच जेवण. काय सोयी सुविधा होत्या का? आणि काय बंद होतं त्यांचं एवढं करण्या वाचून?
असं असताना तुम्ही अगदी मस्त AC रूममध्ये तक्क्याला टेकून गप्पा करणार आणि एकेरी उल्लेख करणार. वा रे वा. हां, मस्त आहे हे. फार मोठे झाले का सगळे शिवाजी महाराजापेक्षा? मुळीच नाही, मुळीच नाही. आणि म्हणून एकेरी उल्लेख करणं थांबवा, हाच माझा मुद्दा घेऊन मी कविता घेऊन आलोय. स्वराज्यासाठी ज्यांनी सर्वस्व दिलं ते कोण होते हे ठाऊक आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यकुशलतेवर अवघा महाराष्ट्र भावूक आहे. भावनेचा मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या. भावनिक आहे सगळा महाराष्ट्र महाराजांच्या कार्यावर. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी अंगावर शहारा येतो. बाया फुरफुरतात, दंड स्फुरण पावतात. ही ताकद आहे त्या व्यक्तिमत्वामध्ये, ही ताकद आहे त्या विभूतीमध्ये. आणि म्हणून क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. इथल्या मनात आणि कणाकणात त्यांचेच विचार तेवत आहेत. तरीही कुणाला वेगळं सांगायचं तर खुशाल जनतेसमोर आणा की. कोण नाही म्हणलंय? 20 लाख प्रति खपवा की 100 लाख खपवा. कोण नाही म्हणलंय? इतक्यावर कुणाला काही वेगळं सांगायचं तर खुशाल जनतेसमोर आणा की. पण त्यांचा त्याग, कर्तृत्व आणि शौर्य हे पहिल्यांदा लक्षात आणा की. आणि मग पुढचे पुस्तक लिहा. त्यांचा त्याग, कार्य, कौशल्य, शौर्य हे पहिल्यांदा लक्षात आणा की. काय मांडायचं ते शांततेत मांडा. एवढा उद्रेक कशासाठी? काय मांडायचंय ते शांततेत मांडा. एवढा उद्रेक कशासाठी? आणि बहुजन प्रतिपालक म्हणून घेता, बहुजन प्रतिपालक महाराजांना म्हणता, मग त्यांचा एकेरी उल्लेख कशासाठी? सांगा. ऐका अजून एकदा. काय मांडायचंय ते शांततेत मांडा. त्याचा एवढा उद्रेक कशासाठी? आणि बहुजन प्रतिपालक म्हणता, मग त्यांचा एकेरी उल्लेख कशासाठी? द्या उत्तर याचं. शिवाजी महाराज कोण होते म्हणण्यात लहानपणा वाटायचं कारण काय? कोण होता शिवाजी म्हणायचंच कशाला? का म्हणायचं? कशामुळं म्हणायचं? शिवाजी महाराज कोण होते एवढं म्हणा, एवढंच म्हणा. एवढीच मागणी आहे. याच्यात काय लहानपण आहे? काय लहानपण आहे? शिवाजी महाराज कोण होते म्हणण्यात लहानपणा वाटायचं कारण काय? आणि महाराजांचा इतिहास समजून देताना एवढं ताठायचं कारणच काय? जे दैवत आहे, जे आराध्य आहे, जो आदर्श आहे, त्यांच्याबद्दल माहिती देत आहात तुम्ही. खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं स्वागत केलं पाहिजे. परंतु एकेरी उल्लेख करून, अनादर करून पुस्तकात मोक पाया पडला असताल 10 वेळेस. परंतु हेडिंग कशामुळं एकेरी? मागच्यानं केली, पुढच्यानं करायचं, त्याच्या पुढच्यानं करायचं, त्याच्या पुढच्यानं करायचं. ही पद्धत बंद करा. नकोय. जे त्यांचं पूज्य स्थान आहे, जे त्यांनी कार्य केलेलं आहे, ते कार्य त्यांचं तसंच वंदनीय राहिलं पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठीच हा एवढा खटाटोप केलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एखादा असाच नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.